मुंबईच्या आंदोलनाला आता गर्दी करता येणार नाही। गृह विभागाने काढले अत्यंत महत्त्वाचे नियम। मराठ्यांचा गनिमी कावा यशस्वी होणार का? मराठे मुंबईला पोहोचणार का? मित्रहो नमस्कार। येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी चलो अंतरवालीच्या माध्यमातून मराठ्यांना हाक दिली आणि शेवटचं आणि निर्णायक आंदोलन म्हणून या 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे बघा असा संदेश जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना दिलेला आहे। एकीकडे आंतरवालीला मराठ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन उभा राहत असताना येत्या 1 सप्टेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी सुद्धा चलो मुंबईची हाक दिली आणि मग एकीकडे मराठा बांधवांनी सुद्धा आझाद मैदानाची परमिशन काढण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं। एकीकडे लक्ष्मण हकेंना सुद्धा आझाद मैदान हवं आहे आणि मराठ्यांना सुद्धा आझाद मैदान हवं आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी गृह खात्याच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे नियम काढलेले आहेत। ते नियम म्हणजे मुंबईमध्ये इतरत्र कुठेही आंदोलन करता येणार नाही। आंदोलन फक्त आझाद मैदानावरच करता येईल। आंदोलकांची संख्या असेल फक्त 5000 आणि विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जाहीर सभा घेता येणार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंदोलनाची वेळ सुद्धा सरकारनंच ठरवलेली आहे, 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। म्हणजे आंदोलन कुठं करायचं, किती वेळ करायचं हे आता सरकारनंच ठरवलेलं आहे। अशा अवस्थेमध्ये आता मनोज जरांगे पाटलांचं 29 ऑगस्टचं आंदोलन हे आंतरवाली सराटीला आहे, परंतु जरांगे पाटील असं म्हणतात की आत्ता जरी मी आंतरवाली सराटीला उपोषणाला बसलो तरी मराठे मुंबईकडे कधी प्रस्थान करतील हे सांगता येत नाही। म्हणजे मुळात मनोज जरांगे पाटील यांचा गनिमी कावा नेमका कोणता आहे? म्हणजे सांगायचं आंतरवालीला आणि जायचं मुंबईला असं तर नाही ना, असा सुद्धा प्रश्न आता गृह खात्याला पडल्याशिवाय राहत नाही। कारण मुंबईच्या आझाद मैदानाची परमिशन मराठा बांधवांनी काढलेली आहे। आंदोलनाची परवानगी काढण्यासाठी काही बांधव हे पोलीस स्टेशनला सुद्धा गेल्याची माहिती आहे। याचाच अर्थ आंदोलन जर आंतरवालीला होणार असेल तर मुंबईची सुद्धा परमिशन काढून ठेवण्याची जबाबदारी जरांगे पाटलांनी बांधवांना दिलेली आहे। म्हणजे निश्चितपणानं मराठ्यांचा गनिमी कावा काय आहे आणि गृह खात्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ज्या जाचक अटी लाभलेल्या आहेत त्या जाचक अटी लक्ष्मण हके आणि मनोज जरांगे पाटील दोघांसाठी सुद्धा त्रासदायक आहेत। कारण एकीकडं मराठ्यांची गर्दी ही संपूर्ण देशानं पाहिली। मराठे जेव्हा मुंबईमध्ये घुसतात ना तेव्हा मुंबई ही फक्त मराठ्यांची होऊन जाते, जिकडं बघल तिकडं मराठी असतात। आणि हे होऊ नये म्हणूनच कुशागर बुद्धिमत्तेचे देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापासूनच तयारीला लागलेलं आहे। आंदोलन तुम्ही करायचं, पण त्या आंदोलनाचा रिमोट कंट्रोल गृह खात्याकडे असावा, अशा प्रकारची वागणूक सध्या गृह खातं वागत आहे। मुळात गृह खातंच ठरवतंय की आंदोलन किती वेळ करायचं, कुठं करायचं, कसं करायचं। हे सगळं जर गृह खातं ठरवणार असेल तर ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। बांधवांनो, मराठा आरक्षण योद्धे संघर्ष योद्धे जरांगे पाटील यांना सरकारी शिष्टमंडळ सुद्धा भेटायला आलं होतं, परंतु यामध्ये कुठलाही फायदा झाला नाही। सरकार सबशेल उघडं पडलं आणि 58 लाख नोंदी दाखवा, तसा GR काढा, अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। याचाच अर्थ शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये येऊन गेलं, पण सरकार बोलण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि येत्या 29 ऑगस्टचं निर्णायक आणि अंतिम आंदोलन नक्की होणार अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे। मुळात 27 तारखेला आम्ही एक मीटिंग घेऊ असं मंत्री महोदय म्हणाले होते, परंतु जरांगे पाटील असं म्हणतात की हे मराठ्यांच्या 58 लाख नोंदी दाखवतील असं मला तरी वाटत नाही, त्यामुळं आंदोलनाशिवाय पर्याय नाही हे जरांगे पाटलांनी अगोदरच ओळखलेलं आहे। म्हणूनच आता आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा मंडप वगैरे बांधण्याची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे आता मंडपाची तयारी सुरू झालेली आहे। आंतरवाली आता फक्त वराडी मंडळीचं वाट बघते आणि मराठीसुद्धा आपापली कामं आटोपून 29 ऑगस्टला चलो अंतरवाली अशा प्रकारची हाक देत आहेत। आणि निश्चितपणानं आंतरवाली सराटीमधलं 29 ऑगस्टचं आंदोलन हे न भूतो न भविष्यती असेल। कारण पश्चिम महाराष्ट्रामधला जरांगे पाटलांचा जर मध्यंतरी झालेला दौरा आपण पाहिला असेल तर तो दौरा आणि ती गर्दी ही दर्दी होती आणि साक्ष होती की जरांगे पाटील नावाचा दौर हा खऱ्या अर्थानं अजूनही कायम आहे। जरांगे पाटलांनी हाक द्यायची आणि लाखो करोडो मराठ्यांनी एकत्र यायचं, हा एक नियमच झालेला आहे। येत्या 29 ऑगस्टला मराठ्यांचा गनिमी कावा काय असेल आणि मराठे आंतरवालीत आंदोलन करतील
की मुंबईला आंदोलन करतील, याच्यामुळं गृह खातं सुद्धा कोड्यात पडलेलं आहे. बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.